तो सोलापुरात मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला। वराह जयंती निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाकडून उपरोधिक अशा स्वरूपात आंदोलन करण्यात आलं। सोलापुरातल्या 4 हुतात्मा पुतळ्यासमोर शिवसेना ठाकरे गटाने हे आंदोलन केले। तर मंत्री नितेश राणे यांच्या प्रतिमेवरती वराहाचं प्रतिकात्मक चित्र लावले आणि निषेध व्यक्त करण्यात आलाय। मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाही दिल्या। आज वराह जयंती निमित्त शिवसेना उभाटा गट आक्रमक झालेला आहे। सोलापुरात नितेश राणे यांचे एक वेगळ्या आशयाचे जे पोस्टर आहेत ते शिवसैनिकांनी झळकवलेलं एक आगळे वेगळं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे की वराहाचा जो अवतार आहे की वराहाचं जे पोस्टर आहे त्याच्यावरती नितेश राणेंची प्रतिमा जोडून एकंदरीत त्यांचे कान नाक दात अशा पद्धतीने दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। महिलांच्या हातात देखील नितेश राणेंचे एक विडंबनात्मक पोस्टर देखील झळकवतात। नेमकं या सर्व बाबींची भूमिका काय आहे शिवसेनेची आपण जाणून घेऊयात। हे आंदोलन करण्यापाठीमागचं कारण काय नेमकं? जे नकली खानदान आहे नारायण राणेचा, नारायण राणे त्याचे 2 टुकराचे पिल्ला वराह जयंती करण्याचा घाट घातलेला आहे। ज्यांनी या 2 वर्षामध्ये 10 पक्ष बदलले आणि 10 बाप बदलले, परंतु अशा लोकांनी वराह जयंती न करता यांना जनतेने निवडून दिलेले चांगली कामं करण्यासाठी, परंतु हा परिवार उकंड्यामध्ये जोडायचा प्रयत्न करतात। त्यामुळं यांना वराह जयंती करायचा अधिकार नसून ही दोन्ही त्याची पोरं नारायण राणेची त्या राज्यामध्ये दोष पसरवायचं काम करतात। हिंदू मुस्लिम दलित मुस्लिम असं भांडण लावायचे, धर्माधर्मावर त्रेड लावायचे आणि अवैध धंद्यामधून भ्रष्टाचारातून पैसा कमवायचा, लोकांवर दादागिरी करायची। आणि तो आता शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे नारायण राणेला मोठं पद दिलं होतं, मुख्यमंत्री पदी बसवलं, परंतु सगळीकडे त्यांनी गद्दारी केली आणि गद्दारी करून आता नवा बाप पैदा झालेला आहे। नवा बाप म्हणजे देवेंद्र फडणवीस। नवा बापाच्या माध्यमातून त्याला खुश करण्यासाठी असे काही उद्योग चालवले आहेत। त्यांना मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्याचा निषेध करतो। काय हे जे पोस्टर आहेत की एका ठिकाणी नितेश राणेंचा चेहरा दिसतोय, ते वराहाचं नाक कान, ही कल्पना कशी सुचली नेमकी? कसं आहे, हिंदू धर्मात वराहाला एक पवित्र स्थान आहे। देवानं वराचा अवतार घेतला होता, परंतु दुसरा एक वरा असतो तो कायम घाणीत उकंड्यात लोळत असतो आणि महाराष्ट्राच्या राजकारणात हा उकंड्यात लोळणारा नितेश राणे जेव्हा जेव्हा तोंड उघडतो तेव्हा तेव्हा काहीतरी घाणेरडच बोलत असतो। तो पोलीस अधिकाऱ्यांना अरेरवी करतो, सर्वसामान्य जनतेला अरेरवी करतो, पत्रकारांवर अरेरवी करतो। अशा नालायक माणसानं वराह जयंती का साजरी करावी असा आम्हाला पडलेला प्रश्न आहे। जर चोरच कीर्तन करू लागले तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं असं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे आम्ही आज शिवसेनेच्या वतीनं विडंबनात्मक ज्यांनी जे करायला नाही पाहिजे तो ते काम करतोय। वराहाची जयंती असल्या घाणेरड्या माणसांनी साजरी करू नये याचं विडंबन करण्यासाठी शिवसेनेनं हा सगळा प्रपंच मांडलेला आहे। एकंदरीत की वराहाची जयंती जी आहे ते अशा घाणेरड्या व्यक्तीने करू नये त्याच्याच निषेधार्थ जो आहे सोलापुरात उभाटा गट आक्रमक झालेला दिसतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन सह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर।